मॅच फिक्सिंग हा एक शब्द आपल्या कानावर सातत्याने पडतो, त्याच्यावर चर्चा होते. 1.5 वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये एक बेकायदेशीर घटनाबाह्य असं सरकार काम करत आहे आणि ज्या पद्धतीने घटनाबाह्य सरकार काम करत आहे, चालवलं जात आहे, निर्णय घेत आहे, त्याच्यामुळे रोज या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये संविधानाची, ज्याला आपण पायदळी तुडवणं म्हणतात, तसा प्रकार सुरू आहे. गेल्या 1.5 वर्षात त्या घटनाबाह्य सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय हा घटनाबाह्य आहे. सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे काही निर्देश देऊन सुद्धा, बरं का, विधानसभेचे अध्यक्ष यांनी सुनावणी घेण्यात चालढकल केली, यांनी इतर अनेक कामामध्ये आपला राजकीय रंग दाखवला आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर रेकॉर्डवरती आणलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयानं त्यांची नियुक्ती ही ट्रायब्युनल म्हणजे न्याय प्रक्रिया देणारी एक व्यक्ती म्हणून केलेलं आहे. ट्रायब्युनल म्हणजे ते न्यायदानाच्या खुर्चीवर बसलेले आहेत. अशा व्यक्तीनं तटस्थ राहायला पाहिजे असं संविधान म्हणतं. पीठासीन अधिकारी, पण हे पीठासीन अधिकारी ज्यांच्यावर न्यायदानाचं कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी आहे, हे ज्यांच्यावरती आम्ही आरोप केले आहेत किंवा जे आरोपी आहेत या सगळ्या बेकायदेशीर प्रकरणातले, त्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात स्वतः आणि कारण काय देत आहेत, आता मी कोणालाही भेटू शकतो आणि मी माझ्या मतदारसंघातील कामासाठी भेटलो. मी या ट्रायब्युनलला सांगू इच्छितो की विधानसभा अध्यक्षांचा प्रोटोकॉल असा सांगतो की एखाद्या कामासाठी सूचना देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना पाचारण करतात आणि मंत्र्यांना आपल्या चेंबरमध्ये बोलवतात. विधानसभा अध्यक्ष स्वतः जात नाहीत त्यांच्या कामासाठी, असं प्रोटोकॉल सांगतो. पण हे आता आम्हाला सांगतात की आम्ही का गेलो. तुम्ही का गेला ते सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही मॅच फिक्सिंगची डेट आणि मॅच फिक्सिंग कशा प्रकारे असावं हे ठरवण्यासाठी गेला. या सगळ्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवरती आता घेतल्या जात आहेत. दुसऱ्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आम्ही रेकॉर्डवरती घेत आहोत. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 12 तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. हा एवढा आत्मविश्वास त्यांच्यात कुठून आला? 10 तारखेला जर एखाद्या घटनाबाह्य सरकारचा फैसला लागणार आहे, आजच्या 10 तारखेला घटनाबाह्य सरकारचा फैसला लागणार आहे, सरकार घटनाबाह्य आहे हे आम्हाला माहिती आहे. मग तुम्हाला एवढी खात्री आहे का हे घटनाबाह्य सरकार टिकणार आहे, टिकवलं जाणार आहे म्हणून तुम्ही येत आहे? तुम्हाला निकाल माहिती आहे का? याचा अर्थ प्रधानमंत्र्यांना निर्णय माहिती आहे. निर्णय दिल्लीतून झालाय, फक्त ट्रायब्युनल त्याच्यावर शिक्का मारणार.